सावळे ना, म्हणजे या घरात तुझं जे काही चाललंय ते घरी सांगायचं नाही, हे काही जमणार नाही हा मला. म्हणजे तुझं हे सत्य किती काळ लपवणार ना मी. लग्नाच्या पहिल्या रात्री तू फोन करून सांगितलं होतंस ना मला सगळं घराचं वर्णन, तेव्हा डाऊट आला होता मला. पण कालच्या तमाशानंतर तर मी कन्फर्मच झाली. घरच्यांपासून कसं लपवायचं बरं हे सगळं? यासाठी तुला माझी फक्त एवढीच मदत करायची आहे, पण फार काही नाही करायचं. तुळशी आईची शपथ घ्यायची आणि हे म्हणायचं की वहिनी तुम्ही जे काही सांगाल मी तसं सगळं करीन. मग बघ मी घरी काहीच सांगणार नाही. पण काय करायचंय? तू फक्त तुझ्या तुळशी आईच्या साक्षीनं मला शब्द दे. थँक्यू. ठेवा. आई, आई, ऐश्वर्या तुला काय सांगितलं होतं? एकटी आहे ना, याला का घेऊन आलीस तू? सारंग तू प्लीज जा इथून. माझा राग अजून शांत झालेला नाहीये. मी रागाच्या भरात उगाच काहीतरी तुला चुकीचं काहीतरी बोलेन आणि तू जा प्लीज जा. सारंग प्लीज जा. माझं एकदा ऐकून घे. नाही वेलकम टू द हळदी कुंकू कार्यक्रम. माझी नणद सावळी सारंग मेहेंदवे तिच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही सगळेजण इथे मेहेंदवे घरात आलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अहो पण सावली कुठे आहे? बोलवा तिला. घेऊन येते ऑली. अरे बापरे, हे जर तिलोत्तमानं पाहिलं तर ती कोणालाच सोडणार नाही. बाबा, हे जर आईला कळलं ना तर सॉलिड वाट लागेल. कठीणच आहे सगळं. टाळ्या टाळ्या, ही माझी नणंद सावळी. सावली, हे सगळं काय आहे? ते मी ठीक आहे, जे काय असेल ते असेल, पण हा कार्यक्रम लवकरात लवकर आटपा आता. कारण एवढ्यात तिलोत्तमा आली ना तर तिची रिॲक्शन काय असेल याची खात्री देता येत नाही. वाय सो सिरियस? फास्ट अँड फ्युरियस. चल ग, देवाला नमस्कार करून ये. चल 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 चल. मला आता तुम्हाला कंटाळा येणार नाही बरं का, कारण माझी मागे जी बसली नणंद सावली सारंग मेंदळे तिचाच पहिले हळदी कुंकू आहे. आणि या हळदी कुंकवात आम्ही अशी धमाल करणार आहोत, असे खेळ खेळणार आहोत. कुठले ते माहितीत का? तीळ गोड. चला सुरू. तीळ गोड. तर माझा तुझ्यावर काहीच अधिकार नाहीये, पण इथे उपस्थित सगळ्यांवर माझा पूर्ण अधिकार आहे
आणि आयुष्यभर राहणार आहे. Am I clear? आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे. एकतर माझ्या आयुष्यात का आलीयस तू? माझ्या लेकाच्या आयुष्यात का आलीयस? ज्या रंगापासून मी त्याला कायम लांब ठेवलं तो रंग बलून माझ्या मुलाच्या आयुष्यात तू का आलीयस? या रंगाने ना माझ्या घराला नासवलेस तू. ज्या कलुषित रंगापासून मी माझ्या घरच्यांना लांब ठेवलं होतं त्या रंगाने तू तू माझ्या घरात आलीयस. तो रंग घेऊन माझ्या घरात आलीयस का? सांग ना. काय हो चंद्रकांत मेंदळे, मी हिला प्रश्न विचारतेय, ही उत्तरच देत नाहीये. तुमच्याकडे आहेत उत्तर? हा, घ्या ना, बाजू घ्यायची हिची. आणि तू ग अमृता, तुझ्याकडे आहेत उत्तर? आता मान खाली घालायची नाटकं करून दाखवू नकोस हा. तुला सुद्धा माहितीये हिच्या अंगावर हा जो रंग आहे ना माझ्या घराच्या रंगाचा बेरंग केलाय. तुला सुद्धा ठाऊक येते. मला हळदी कुंकवाचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम आहे तो या रंगाचा. का केलंस तू असं? आतापर्यंत तू माझा चांगुलपणा बघितलेस पण आता नाही. तू चल चल तू.